तुम्हाला सत्या चित्रपटातला हा डायलॉग आठवतोय का? मुंबई का किंग कौन? भिकू मात्र. अगदी हाच डायलॉग फक्त मुंबई ऐवजी गुजरातचं सुरत. सुरत का किंग कोण? सतीश मराठा असा डायलॉग मारून अख्ख्या गुजरातमध्ये आपल्या नावाची दहशत पसरवण्याचा इरादा बाळगणारा कुख्यात गँगस्टर सतीश मराठा याची सुरतमध्येच दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या इतकी निर्घृण होती की त्याच्यावर 39 वार केले गेले, 2 गोळ्या झाडल्या गेल्या आणि त्याची बोटही छाटली गेली. हा सर्व थरारक रक्तरंजित प्रकार त्याच्या मैत्रिणीच्या डोळ्यात देखत घडला. कोण होता हा सतीश मराठा आणि त्याचा गेम कोणी केला? पाहुयात विश्वासघात, वर्चस्व आणि बदल्याची A to Z स्टोरी. सुरतच्या मराठी डॉनचा खेळ खल्लास, जेलात बसून मित्रांनंच पोचवलं ढगात. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. सुरतचा मराठी डॉन सतीश धागडे उर्फ सतीश मराठाला कुणी मारलं, का मारलं, कसं मारलं? 5 ऑगस्ट रोजी नेमकं काय घडलं? तारीख होती 5 ऑगस्ट, वार बुधवार आणि वेळ दुपार. ठिकाण होतं सुरतमधील भेस्तान परिसर. 32 वर्षीय सतीश मराठा आपल्या 20 वर्षीय मैत्रिणीला कारनं पिकअप करायला गेला होता. मैत्रिणीला पिकअप केलं आणि कारमध्ये बसून दोघेही निघाले. तिकडे आरोपी त्याच्यावर आधीपासूनच पाळत ठेवून होते. बुधवारी सतीश स्विफ्ट कारमधून त्याच्या मैत्रिणीसह बाहेर जाणार असल्याची टीप त्यांना आधीच मिळाली होती. त्यामुळे 2 आरोपी दुचाकीवरून त्याच्या कारचा पाठलाग करत होतेच. या दुचाकी स्वारांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. कार थांबताच एकानं ड्रायव्हिंग सीटच्या बाजूची काच फोडली आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली. काहीतरी मोठं घडणार याची चाहूल लागताच सतीशनं त्याच्या मैत्रिणीला तू थांबू नकोस, इथून पळून जा असं म्हटलं आणि दुचाकी स्वाराला जाब विचारण्यासाठी कारमधून खाली उतरला. पण त्याला कुठं माहित होतं की हा तर त्याच्याच मित्रानं म्हणजे राहुल अपार्टमेंटनं त्याला संपवण्यासाठी रचलेला सापळा होता. त्या स्पॉटवर 6 ते 8 दुचाकी स्वार तलवार, कुऱ्हाड, चाकू घेऊन आधीच दबा धरून बसले होते. त्यांना पाहून सतीश स्वतःला वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागला. तो 50 मीटर पुढे पळाला, पण तोपर्यंत त्याच्यावर एकानं 2 गोळ्या झाडल्या. मग त्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सतीशला गाठलं आणि त्याच्यावर धारदार शस्त्रांनी 39 वार केले. त्याची बोटं छाटली आणि सतीश मराठाचा खेळ खल्लास झाला. घटनास्थळी स्थानिक लोक जमा होत असल्याचं पाहताच आरोपी दुचाकींवर बसून पसार झाले. हे सगळं थरारक कृत्य घडलं कुणासमोर? तर तू इथून पळून जा असं सांगूनही त्याला सोडून न गेलेल्या त्याच्या मैत्रिणीच्या डोळ्यात देखत. तिनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन फिरवताच भेस्तान पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सतीशचा भाऊ हितेश धागडे यानं पोलीस ठाण्यात भावाच्या हत्येप्रकरणी तक्रार दाखल केली. सतीश मराठा याच्या भीषण हत्येचा CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आणि गुजरातसह सारा महाराष्ट्र हादरला. धुळ्याचा मराठी पोरगा पण सुरतमध्ये बस्तान बसून अख्ख्या गुजरातवर दहशत बसवण्याचा इरादा बाळगणारा कोण होता हा मराठी डॉन सतीश मराठा? धागडे कुटुंब हे मूळचं महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातलं. त्याचं कुटुंब कातरगाममध्ये राहत होतं, तर सतीश सुरतमधील गोदादरा येथे राहत होता. तो व्यवसायानं होता रिअल इस्टेट बिल्डर, पण रिअल मध्ये होता सुरतच्या पांडेसरा, भेस्तान आणि डिंडोली भागातील डॉन. अवैध दारू, जुगार, खंडणी, जमीन हा होता त्याचा खरा धंदा. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची दहशत इतकी वाढली होती की सुरतवर चक्क एका मराठी पोराची दहशत अशी गुजरातमध्ये चर्चा सुरू झाली होती. सतीश मराठा आणि राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट हे दोघे तर एकेकाळचे जिवलग मित्र. राहुलनं तर त्याच्या हातावर सतीशच्या चेहऱ्याचा टॅटू गोंदवून घेतला होता. मग असं काय घडलं की जेलमध्ये बसून त्यानं मित्राचाच वाजवला गेम? तुरुंगात बसून आपल्या एकेकाळच्या जिवलग मित्राच्याच हत्येचा कट रचणारा हा राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट आहे तरी कोण? 28 वर्षीय राहुल अपार्टमेंटवर 15 गुन्हे दाखल आहेत. तो सोशल मीडियावर खलनायकी थीमचे रील्स बनवण्यासाठी ओळखला जातो. गुजरात दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत नोंदवलेल्या एका गुन्ह्याप्रकरणी तो सध्या लालाजपूर तुरुंगात आहे. आपली बंडखोर प्रतिमा दाखवण्यासाठी तो सोशल मीडियाचा वापर करायचा. खलनायक प्रतिमा दर्शवणारे इंस्टाग्राम रील्स बनवण्याची त्याला आवड होती. राहुलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. मुळशी पॅटर्न सिनेमातील डायलॉगवर आधारित हा व्हिडिओ होता.
सगळे नवे जुने संपून प्रत्येक चौकात मीच टिकणार, मी प्लॅस्टिक आहे साहेब. सतीश मराठावर हल्ला करण्याआधी राहुलनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला. तो आपल्या एसआर कंपनी या इंस्टाग्राम पेजवरून स्वतःचं मोठेपण दाखवणारे व्हिडिओ पोस्ट करत असे. काळ्या कारमधून नेत्यांसारखे उतरणं आणि हिंदी चित्रपटांचे संवाद वापरून तरुणांना आकर्षित करण्याच्या प्रयत्न त्याच्या टोळीकडून सातत्यानं सुरू असायचे. सतीश मराठा आणि राहुल यांनी मिळूनच या टोळीची स्थापना केली होती. सतीश आणि राहुल यांच्यात अत्यंत घट्ट मैत्री होती. राहुल जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा सतीशनं त्याच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. या उपकाराची परतफेड म्हणून राहुलनं स्वतःच्या हातावर सतीशच्या चेहऱ्याचा टॅटू देखील काढून घेतला होता. हत्येच्या काही दिवस आधी सतीश मराठानं देखील कोर्टाच्या लॉकअप मधून एक व्हिडिओ तयार केला होता. मेरे बाप से नहीं हुआ तो मेरे बाप की कसम किसी से नहीं होगा असा डायलॉग असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. थेट लॉकअप मधून असा व्हिडिओ बाहेर आल्यामुळे पोलीस बंदोबस्ताचं पितळ उघड पडलं होतं. हे दोघंही प्रत्येक गुन्हेगारी कारवाईत आणि सार्वजनिक ठिकाणी नेहमी एकत्र पाहायला मिळायचे. आता थोडं 6 वर्ष मागे जाऊ, मग समजेल की राहुलनं सतीश मराठा याला का संपवलं. फेब्रुवारी 2020 मध्ये वेद रोडवरील एका ऑफिसमध्ये कुख्यात डॉन सूर्या मराठी याची हत्या झाली होती. या हत्या प्रकरणात सतीश मराठा आणि त्याचा मित्र राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट हे दोघेही सहआरोपी होते. सूर्या मराठीच्या हत्येप्रकरणी सतीश आणि राहुल यांच्यासोबत हार्दिक पटेल नावाच्या आणखी एका व्यक्तीवर आरोप ठेवण्यात आला होता. हा पटेल आधी सूर्या मराठीचा माणूस होता, पण नंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यानं कथितरित्या सतीश आणि राहुल या दोघांसोबत मिळून सूर्या मराठीला मारण्याचा कट रचला. मात्र सूर्या मराठीवरील हल्ल्यादरम्यान गंभीर जखमी झालेल्या पटेलचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणात दोघांनी 4 वर्षे लालचपूर जेलमध्ये एकत्र काढली आणि जुलै 2024 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तताही झाली. जेलमधून बाहेर आल्यानंतर या दोघांनाही आता सुरत आपलंच अशी स्वप्न पडू लागली. पण वर्चस्व आणि पैसा आला की त्यापुढे मैत्री टिकत नसते बॉस. आणि इथंही नेमकं तेच घडलं. सतीश मराठा आणि राहुल अपार्टमेंट हे दोघेही सूर्या मराठी याच्या हत्या प्रकरणातून निर्दोष सुटले खरे, पण जेलमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू झाला. सूरत का किंग कौन, मैं या तू. सुरतच्या कोणत्या भागावर कुणाची दहशत, अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांच्या धंद्यावरून आणि एरिया वाटून घेण्यावरून दोघांमधला वाद टोकाला गेला. पांडेसरा, भेस्तान, डिंडोली, गोडादरा, लिंबायत यांपैकी कुणाचा कुठला एरिया यावरून दोघांच्यात मेळ बसत नव्हता. सतीश म्हणायचा हा माझा एरिया तर राहुल म्हणायचा हा तर माझा एरिया. अखेर याच मुद्द्यांवरून काही महिन्यांपूर्वी दोघांचे मार्ग वेगळे झाले आणि मैत्री दुश्मनीत बदलली. दोघांमध्ये शत्रुत्व निर्माण झाल्यानंतर या भागातील दारू आणि जुगार धंद्याच्या नेटवर्कवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोघांमधला वाद टोकाला गेला. सतीश सोबतचे संबंध बिघडल्यानंतर राहुल अपार्टमेंटनं आपलं स्वतःचं बस्तान बसवायला सुरुवात केली. त्यानं कथितरित्या एका आंतरराज्यीय दारू पुरवठादारासोबत जुगार आणि अवैध दारूचा व्यवसाय सुरू केला. मात्र डिंडोली परिसरात अवैध धंदा सुरू केल्याप्रकरणी राज्य देखरेख कक्षानं त्याला अटक केली आणि त्याच्यावर कठोर गुजरात दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 2015 अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान त्याला या प्रकरणात 28 जुलैला गुजरात उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला, परंतु अद्यापही त्याची तुरुंगातून सुटका झालेली नाही. सतीश मराठा याच्या हत्येमागं वर्चस्ववाद हे प्रमुख कारण तर आहेच, पण आणखी एक कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी सतीश मराठा आणि राहुल अपार्टमेंटच्या टोळीतील सदस्य अजित गोस्वामी यांच्यात झालेला वाद व या वादातून त्याच्यावर झालेला हल्ला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राहुल अपार्टमेंटनं जेलमध्ये बसून हे हत्याकांड घडवून आणलं असंही बोललं जात आहे. राहुल अपार्टमेंट यानं तुरुंगात बसून ही सुडाची योजना आखली आणि मग इतर जण त्यात सामील झाले असं पोलिसांनी म्हटलंय. या हल्ल्यासाठी भागल परिसरातून कुऱ्हाडी, तलवारी आणि पॅडल यांसारखी धारदार शस्त्रांची खरेदी करण्यात आली होती. पोलिसांनी अटक आरोपींकडून गोळ्यांसह 3 पिस्तूल आणि धारदार शस्त्र जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 4 अल्पवयीन मुलांसह एकूण 9 जणांना अटक केली आहे. केतन उर्फ सनी शिरसाट, राहुल दुबे, करण दुबे, अजित गोस्वामी, आकाश ठाकूर आणि राहुल कापुरे हे 5 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तुरुंगात बसून या हत्येचा कट रचण्यात आला आणि केतन उर्फ सनीच्या माध्यमातून ही हत्या करण्यात आली. त्यामुळे लालाजपूर तुरुंगात असलेला या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार राहुल अपार्टमेंट याला अधिक चौकशीसाठी सुरत कोर्टाकडून 4 दिवसांचा रिमांड मंजूर करण्यात आला. या प्रकरणात सामील असलेल्या रिंकू नावाच्या आणखी एका फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.
सतीश मराठाच्या हत्येच्या सुमारे 7 दिवस आधी त्याच्या गाडीच्या ड्रायव्हर सीट जवळ एक GPS ट्रॅकर बसवण्यात आला होता असं भेस्तान पोलिसांच्या तपासात उघड झालंय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार सतीशच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यासाठी हे उपकरण गुप्तपणे बसवण्यात आलं होतं. GPS ट्रॅकर कोणी खरेदी केला, तो कुणाकडून मिळवला आणि सतीशच्या गाडीत कोणी बसवला हे निश्चित करण्यासाठी तपास अधिकारी आता राहुल अपार्टमेंटची चौकशी करतात. पोलीस तपासानुसार राहुल अपार्टमेंट याच्या कथित गुन्हेगारी नेटवर्कमध्ये अल्पवयीन आणि शूटर्सचा देखील समावेश होता, ज्यांचा वापर तो गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी करत असे. टोळी युद्ध भडकण्याच्या चिंतेमुळे खबरदारी म्हणून त्याला ताब्यात घेतल्यानंतर भेस्तान पोलीस ठाण्यात ठेवण्याऐवजी पोलिसांनी एका सुरक्षित अज्ञात ठिकाणी हलवल्याची माहिती आहे. एकूणच काय तर सुरत का किंग कोण असा डायलॉग मारण्याच्या नादात सतीश मराठाचा गेम झाला आणि राहुल अपार्टमेंटचा गेम ओव्हर.